यस या ठिकाणी वेलकम बॅक. आपण पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम सामना असेल क्वालिफायर मॅच. जो संघ विजय थेट सुपर रेट मध्ये प्रवेश करेल. इथून वाकसाई संघ पराभूत जर झाला मुकेश गिराणी साहेबांचा संघ उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच गोवा ट्रिप असेल याची नोंद असू द्या. सकाळी 8 वाजता तुमची मात्र पालघरवरून ट्रेन असेल. मुकेशजी गिराणी साहेबांनी आमच्यापर्यंत सूचना दिली गेले. वाकसाई संघाला विनंती असेल आणि 150 रुपयाची पार्टी देखील तुमच्यासाठी ठेवले गेले. उद्याच्या दिवसामध्ये सकाळी 10 वाजता या ठिकाणी सोनचाबा ॲग्रो टुरिझम मध्ये तुम्ही ठीक जेवढे खेळाडू होते त्यांनी जमा व्हायचं आहे लगेच. चला वळूया मैदानामध्ये. इथून क्वालिफायर मॅच आहे जिथं बिग बॅटल बिग मॅच. एका बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी तर एका बाजूला लाखिवली. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम बॉक्स मधून. दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शिवनाथ तर एका बाजूला विराज. गोलंदाजी मार्क वरती. रोहित तुंबडा आलाय. यस लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आलाय या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून. शिवनाथ गोल्ड तर एका बाजूला विराज परटा. ही दोन सलामीर जोडी. पहिलाच बॉल पहिल्या षटकातील गोलंदाज रोहित. यावेळी स्लिडिंग एज राहिली गेली. जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात म्हणता येईल त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. रोहित तुंबडा हा गोलंदाज आणि शिवनाथ गोंड हा फलंदाज पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. मोठा प्रहार केलाय. चेंडू बराच काळ वेध आहे. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स क्लिअर करेल आलाय शिवनाथ गोंडच्या बॅट मधून. सीमा रेखा पार. चौकार 4. षटकार का हे षटकार आणि या षटकाराने मात्र खातं ओपन झालंय लाखिवली संघाचं. आणि महत्वाचा षटकार असेल कारण की शिवनाथ गोंडचा आपण एकंदरीत विचार केला चांगला फलंदाज आजच्या दिवसामध्ये काही जबरदस्त खेळी साकारले. कौतुकास्पदी भूमिका कशी असावी हे सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये जेव्हा जेव्हा मात्र आदर सन्मान ह्या सर्व गोष्टी काही आहेत. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर परफेक्ट इलेव्हेशन नव्हतं. त्याच कारणास्तव एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेडे धाव फलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित तुंबडा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी करणं हे देखील महत्वाचं आहे. यावेळी सॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लावड पील आहे पंचांकडे. यस पंचांचा बोट आकाशाकडे. इथून फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना शिवनाथ गोंड. विराज वर्टा बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉन. काही जबरदस्त या ठिकाणी विराज वर्टा हा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी रोहित तुंबडा पलटवार केला गेला गोलंदाजाच्या जोरावरती. जिथून मात्र आपण पाहिला होता जिथून षटकार आला होता जरूर. आणि षटकारानंतर कमबॅकिंग करणे खूप महत्वाचं असते कारण की परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. म्हणून म्हणतात ना निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी. चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत आपण पाहिलं लाखिवली संघाकडे चांगली गोलंदाजी आहे तर तितकीच चांगली या ठिकाणी फलंदाजी देखील त्या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाकडे देखील आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कडवी लढत कडबा संघर्षाची पराकाष्ठा मैदानामध्ये. पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळी सॅक्रॉस लाईन काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे. बॅकवर्ड शॉट लेगला. क्षेत्ररक्षण चेंडूला फील्ड करे तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केले गेले. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 रन ऑन दी बोर्ड. 8 धावा धाव फलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धाव फलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करत असताना लाखिवली संघ. यावेळी स्प्लेट अँड मिस डॉट बॉल. निरुत्तर केला फलंदाज झाला. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धाव फलक
8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे प्रथम फलंदाजी करताना लाखिवली संघ एक गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली रोहित तुंबडा या गोलंदाजाने. पहिलं षटक संपुष्टात आलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समोर आपण पाहिलं त्या ठिकाणी कॅमेरामॅनच्या बाजूला जी कोणी आग पेटवली त्यांनी प्लीज ते विझवा, कारण की कॅमेऱ्याला थोडासा प्रॉब्लेम होतो. प्लीज मित्रांनो, प्रेक्षक वर्ग खेळाडू वर्ग असतील ते विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला. यावेळेस मात्र इनसाइड आउटचा फटका जरूर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. फंबल झाली त्या ठिकाणी. तत्पूर्वी तिसऱ्या धावीचा प्रयत्न. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता आहे. इथून थर्ड अंपायर पाहायला मिळेल. DRS घेतला गेलाय मात्र पंचांच्या माध्यमातून अचूकरित्या फेकी झाली. यस, नोट आउट. इथून या 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या 3 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळत आहे. अतिरिक्त दाब त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळेल. एकेरी धाब्याने धावफलक 12 रन ऑन दी बोर्ड, 12 धाबा. गोलंदाज त्या ठिकाणी महेश बरप आहे बॉलिंग ट्रॅक वरती, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. यावेळेस खराब चेंडू आता लाय फटका फसलाय त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी शिवनाथ गोल्ड बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज विशाल गोंड आलाय त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत महेश बरफ या गोलंदाजाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. पुन्हा एकदा यावेळेस मात्र प्लेइंग विथ बॉडी, शरीरापासून थोडस लांब ठेवलाय. फलंदाज निरुत्तर होतोय. चांगली गोलंदाजी महेश बरफ या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी
हाताळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. गतीमध्ये परिवर्तन झालंय. चांगला सेन्सिबल क्रिकेट. सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केला. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 आकड्यावरती 13 रन ऑन दी बोर्ड. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. खराब चेंडू हाताळला. त्याच्यावरती आक्रमण केलाय. चेंडू सरळ लॉंग स्टॉपला क्लिअर करेल. आलाय आणखी एक सीमा रेखा पार चौकार. आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 आकड्यावरती 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरे षटक आहे प्रगती पथावर. महेश बरफ या गोलंदाज कुठेतरी खराब गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन आहे. डीप डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. तत्पूर्वी अचूकरित्या फेकी झाली असती तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. पण इथून तसं काही घडलं नाही. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. लाखिवली संघ जाऊन पोहोचलाय. एक गड्याच्या बदल्यामध्ये 19 समस्व 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये लाखिवली जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी निकेश बंद्रे आलाय गोलंदाजी मार्क वरती. तर एका बाजूला आपण पाहिलं विशाल गोंड हा फलंदाज स्ट्राईक एंडला. नो स्ट्राईक एंडला विकास वरटा. गोलंदाज निकेश. यावेळी साडबा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. प्लेट अँड मिस डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. कारण की आडवा पट्टा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये धोकादायक आहे. आणि नक्की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपण आडवा पट्टा हा धोकादायक आहे. गोलंदाज निकेश बंद्रे चांगली गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. चेंडू आणि फळीची कनेक्टिव्हिटी नव्हती. त्याच कारणास्तव डॉट बॉल पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज निकेश. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फंबल झाली. मिस फील्ड पाहायला मिळते. मिस फील्ड इज देअर आणि बाउंड्री इज देअर. 4 रन 4. आणि या 4 धाबा महत्वाच्या असतील. या 4 धाब्याने आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 23 आकड्यावरती. 23 रन ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 23 रन ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज निकेश बंद्रे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळत असताना मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक राहिला गेलाय. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षण आलाय. अप्रतिम असा झेल आणि फलंदाज विशाल गोंड ठरलाय फेल. कॉन.
गोलंदाज निकेश बंद्रे चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाच्या माध्यमातून. इथून फलंदाज डेंजर रेंजकडे आले होते. इथून नक्कीच रिव्ह्यू घेतला जाईल. धावचीची दाट दाट शक्यता होती पण इथून नक्कीच रिव्ह्यू. चला राहुल पाटील आमचे टेक्निशियन. OUT फलंदाज आउट. चांगली फेकी राहिली गेली. काही जबरदस्त या ठिकाणी फेकी. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. याही वेळेस फलंदाज बाद होताना राहुल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज लगेच तयार ठेवायचा. स्पीडअप करा थोडीशी मित्रांनो. आपण सूर्य जवळ आलाय बघा त्या ठिकाणी वरती. यस 3 षटकाचे होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करेस आपण धावफलक आपण पाहिलं तर 24 रन ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. चला गोलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित आलाय. गोलंदाज या ठिकाणी अमित. यावेळेस खोलवर टप्प्याची लाईन फटका फसला जरूर. गोलंदाज स्वतः त्या चेंडूवरती आले होते पण इथून नक्कीच चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी. इथून एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. 25 रन ऑन दी बोर्ड. 25 धावा. 25 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज अमित डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी नवनाथ गोंड आलाय.
यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला त्या ठिकाणी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरे धावीचा प्रयत्न जरूर डेंजर एंड काढे आले होते. जर डायरेक्ट प्रॉपर फेकी हातात आली असती तर नक्कीच फलंदाज बाद होण्याची दाट दाट शक्यता होती, पण इथून तसं काही घडलं नाही. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या दुहेऱ्याकडे धावफलक स्पर्श करेल. 27 रन ऑन दी बोर्ड, 27 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटच्या आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, ज्या अनुषंगाने जो पलटवार गोलंदाजी हाताळली गेली आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडे या संघाने, मात्र याच्यामध्ये काही शंका नाही. लाखिवली प्रसंग आपण पाहिला त्या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना यावेळेस वळवलाय चेंडूला, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत गोलंदाज अमित समी कौतुक मानेन, कारण की शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, जे कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला गेला ह्याच्यामध्ये काही शंका नाही, कारण की हे तर काही गोलंदाजी आहे. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज अमित. यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. गेंद घूम घूम कर आई, झूम झूम कर चली गई. बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था, गेंद आई और गिलिया उड़ा के चली गई. फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज झालाय विकास किरकिरा. गोलंदाज आपण पाहिला अमितने चांगली गोलंदाजी हाताळली. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. शेवटचा आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलक आपण पाहिला तर 27 आकड्यावरती शांत आहे, जिथून धावांची गती बंदी आहे. 8 नोव्हेंबर 2016 या ठिकाणी कोण विसरणार, जिथे नोटबंदी झाली होती आणि तदनंतर आपण आज मैदानामध्ये बघताय जिथे धावांची गती बंदी झाली. गोलंदाज पुन्हा एकदा अमित. बॉलिंग ट्रॅकवरती अमित तुंबडा. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी, कारण की पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं गेलंय फलंदाजांना. चांगली गोलंदाजी हाताळतोय अमित तुंबडा. या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी हाताळली. अधिराज्य गाजवलं गेला आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी या संघाने. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अमित तुंबडा गोलंदाज, तर एका बाजूला विकास किरकिरा. यावेळेस चांगला शॉट सिलेक्शन आहे, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. बंबल जरूर झाले इथून. तत्पूर्वी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि या 2 धावा परिपूर्ण होतील. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचले 29 आणि 30 धावांचं लक्ष हे समोर असेल. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया इन ऍक्शन मध्ये. इथून आपण पाहतायत ऑन स्क्रीन वरती आता पण ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल त्या ठिकाणी चंद्राला मात्र कैद केलं जातं.
शैनी चित्र कैद करत असताना आमचे कॅमेरामॅन यज्ञेश भोईर, ब्रँड ऑफ रावले. गोलंदाज त्या ठिकाणी विराज वरठा आलाय. इथून आपण पाहिलं तर 30 धावांचं लक्ष हे समोर आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाला 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. रोहित तुंबडा आणि महेश बराफ ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज विराज वरठा आहे बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस मात्र पहिलाच बॉल कुठेतरी मैदानामध्ये थोडासा क्राऊड निर्माण झाला होता. लाऊड अपील होते पंचांकडे. वाईट साठी बॅटर रिव्ह्यू पाहायला मिळतोय. यस, वाईट बॉल आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय त्या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाचा. गोलंदाज आपण पहिला विराज वरठा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळी कोलवर टप्प्याची लेंथ लाईन सॉफ्ट हँड चेंडूला जरूर खेळला. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले आणि एक धाव महत्वाची असेल. प्रत्येक एक धाव या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाला, कारण की इथून महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि या स्पर्धेची 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. 12 महिने आणि 52 आठवडे, 8700 तास त्या ठिकाणी. यावेळी प्लेट अँड मिस डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी हाताळत असताना विराज वरठा पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलक जाऊन पोहोचले 3 आकड्यावरती 3 रन. यावेळी सुप्रतिम कोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती सरपॅटचा वापर. एक धाव मिळाली. चांगला प्रोटेक्शन 30 सर्कलला. एक धावेपरसाठीच पाय व्हावा लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 4 आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड, 4 धावा. गोलंदाज आपण पाहिला विराज वरठा. चांगली गोलंदाजी हाताळतोय. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. मोठा प्रार उडवलाय जरूर. चेंडू आलाय सरळ. यश क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड मध्ये जाऊन विसावलाय. यस, फलंदाज बाद आहे. OUT आउट.
गोलंदाज त्या ठिकाणी आलाय रोशन. बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोशन जनाटे. फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी ऋषांक आलाय फलंदाजी मार्क वरती. ऋषांक पाटील अजूनही विजयासाठी 26 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाज रोशन जनाटे. पहिलाच बॉल सरळ बॅटचा वापर याही वेळी सोडवलाय जरूर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आलाय सीमा रेखा पार षटकार. गोलंदाज रोशन जनाटे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी रोशन जनाटे या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कमबॅक काय असतं हे मात्र दर्शवत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस काय जबरदस्त सोडवलाय चेंडू आलाय सरळ. तितकं चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघर्षाची पराकाष्ठा करत असताना इथून मात्र 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 एकड्यावरती. 12 रन अर्धा पल्ला पार आतापर्यंत. यावेळेस मात्र ट्रमलाईनच्या खूपच बाहेर वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज रोशन जनाटे आहे दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी रोहित तुंबडा. मोठा प्रहार चेंडू होता स्लॉट मध्ये. चेंडूला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आलाय षटकार. आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 19 सेकंदावरती. 19 रन ऑन दी बोर्ड. अजून 11 धावीची गरज आहे. कारण की आपल्या अंदाजमध्ये स्टायलिश फिनिश करेल का हे देखील प्रश्नाचे राहील. कारण की ख्याती आहे त्या फलंदाजाकडे. कारण की षटकार मारण्याची क्षमता आहे. अजून 11 धावीची आवश्यकता आहे विजयासाठी. अजूनही 2 चेंडू आहेत आणि या 2 चेंडूमध्ये स्टायलिश फिनिश पाहायला मिळेल का. कारण की क्षमता आहे त्या फलंदाजाकडे. याही विलेस उडवलाय जरूर. चेंडू बराच काढावेत. क्षेत्ररक्षण आलाय त्या चेंडू खाली. चुकी करणार नाही फलंदाज बाद होताना. यस सॉफ्ट डिसमिसल बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद कॉन. गोलंदाज त्या ठिकाणी रोशन जनाटे चांगली गोलंदाजी हाताळतोय. रिवर्स अटेम पॉवरफुल सक्सेसफुल आलाय सीमा रेखा पार चौकार. आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 सेकंदावरती. अजूनही विजयासाठी 7 धावेची गरज.
यावेळेस मात्र नक्कीच चांगला शॉट सिलेक्शन होता, पण फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी. इथून अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 7 धावेची आवश्यकता आहे. धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यावेळी सॉफ्ट हँड चेंडूला जरूर स्लाइस केला, एक धाव मिळाले त्या ठिकाणी. फंबल झाले आणि इथून मात्र नक्की 2 धावा परिपूर्ण झाल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 25 आकड्यावरती. अजूनही 5 धावेची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असतील 10 चेंडू आणि 5 धावेची गरज. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय, डॉट बॉल. इथून 9 चेंडू आणि 5 ची गरज आहे. यावेळी चांगला शॉट सिलेक्शन आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जरूर राहिलं त्या ठिकाणी. एकच धाव परिपूर्ण केले गेले. इथून जर सुपर 8 तुम्ही झाले तर नक्कीच ऑल इंडिया 2 पॅकर आदिवासी समाजाचे तुम्ही हे स्पर्धेची नियमावली आहे इन असतील. यावेळेस मात्र स्टायलिश फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर. इथून डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल थोडंसं प्रेशर कन्वर्ट करेल, कारण की मागील मॅच आपण पाहिली होती कमारे बनाम त्या ठिकाणी आगवन सिसुपाडा, जिथून सुपर ओव्हरमध्ये 6 चेंडू 4 ची गरज असताना जो सामना विजय संपादित केला होता आगवन सिसुपाडा संघाने. इथून तसं काही घडलं नाही पाहिजे मित्रांनो. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी. यावेळी चांगला चेंडू हाताळलाय, डॉट बॉल आलाय. मॅच ऑन पाहायला मिळेल. इथून येणारे चेंडू असतील 6 आणि 4 धावेची गरज. इथून नक्कीच आमचे साथी कॉमेंटेटर आमचे शैलेजी कानात म्हणतात सामना होता कुठे आणि सामना गेला कुठे. इथून 6 चेंडू 4 ची गरज असेल. चला लगेच गोलंदाज तयार ठेवा. इथून 6 चेंडू 4 ची गरज. गोलंदाज आर्यन बर्टा. यावेळी सोडवलाय जरूर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. इथून मात्र विजयाच्या शंकनाद करणारा आलाय चौकार आणि सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवलाय या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघाने. कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी आई गावदेवी स्पोर्ट्स लेंडी संघ अँड हडलक टीम. त्या ठिकाणी लाखिवली संघ तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात, तुमचं देखील आभार. आणि सुपर 8 मध्ये झालेल्या सर्व संघांना विनंती असेल
आणि आई गावदेव स्पोर्ट्स लेंडी संघाला देखील विनंती असेल, ऑल इंडिया 2 पॅकर तुम्हाला कंपल्सरी असेल. या स्पर्धेची नियमावली आहे. इथून अभिनंदन असेल. तितकंच चांगलं लाखिवली संघ देखील खूप चांगला क्रिकेट तुम्ही दर्शवला आणि या फ्रेंच चषकामध्ये